नमस्कार, शुभ प्रभात सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळी नाश्त्याला केले होते मेथीचे पराठे. ही मेथी बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आज मेथीपासून काहीतरी नवीन रेसिपी बघणार आहोत. तर मेथीचे पराठे कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ही गावठी मेथी आहे, त्याच्यामुळे तिची पानं थोडी जरा बारीक. तर ही मेथी पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. बघा, ही गावातली मेथी आहे, त्याच्यामुळे याला जास्त मातीसुद्धा नाही आहे. शेतातली मेथी आहे. हे त्यांनी जुड्या व्यवस्थित धुवून आणलेल्या आहेत, त्याच्यामुळे माती कमी आहे या जुड्यांना. आणि ही धुतलेली मेथी अशी मिक्सरच्या भांड्यामधून त्याची पेस्ट करून घ्यायची मेथीची. ही बघा, ही अशा प्रकारे आपण मेथीची पेस्ट आहे. त्याच्यात आलं, लसूण, मिरची तुम्ही मेथी वाटताना घालू शकता किंवा तुमच्याकडे ठेचा केलेला असेल तर तो घालायचा आहे. 2 चमचे चणापीठ म्हणजे आपलं बेसन घालायचं आहे. ऑप्शनल आहे, बेसन नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि मग थोडं थोडं असं जसं लागेल तसं, पाणी अजिबात घालायचं नाही आहे. लागेल तसं आपण याच्यात गव्हाचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ थोडं थोडं करून घालायचं आहे. खूप सैल आहे असं वाटतं तर मग अजून गव्हाचं पीठ ॲड करा. असं थोडं थोडं करत गव्हाचं पीठ घालून व्यवस्थित असं घट्ट असा गोळा भिजवून घ्या. जसं आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवतो त्याप्रमाणे असं याचा गोळा भिजवून घ्यायचा. याच्यात तुम्हाला आवडत असतील तर तीळ घातले, पांढरे तीळ तरीसुद्धा चालतील. हे बघा, अशा प्रकारे घट्ट कणिक भिजवून गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे त्याला आणि मग लाटून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो तसाच आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. मुलांच्या टिफिनसाठी, सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे. आमच्याकडे मेथीची भाजी खाऊन आम्हाला खूप कंटाळा. अशा प्रकारे हा पराठा गोल व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. लाटायला काहीच टेन्शन नाही. ज्याप्रमाणे आपण पोळी तसाच आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. ज्याला पातळ आवडतात त्याने पातळ लाटा, ज्यांना जाड आवडतो त्याने जाड लाटा. हे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनिवडीवर. याच्याबरोबर टॉमॅटो सॉस, दही असेल तर दहीमध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं, तिखट मीठ घालायचं, तशी चटणी करायची. नाहीच तर कोथिंबीर आणि पुदिना यांची ग्रीन चटणीसुद्धा खायला खूप छान लागते. आणि ज्यांना आवडते त्यांनी लोणी किंवा तूप याच्याबरोबर सुद्धा खाल्लं तरी खूप छान लागतं. तर हे आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. कसा दिसतोय ग्रीन पराठा, मस्त ना. जसं आपण मेथी केलं आहे तसं पालकसुद्धा करू शकता, बीटाचे पराठेसुद्धा करू शकता. ते भाजताना याला तूप किंवा तेल लावा आणि आपला गरमागरम पराठा तयार आहे.